सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। माजी मंत्री सुबोधभाऊ सावजी डॉक्टर गोपाल बछिरे यांचे नगरपालिकेत ठिय्या आंदोलन। नगरपालिका मेहकर हद्दीतील डीपी रोड वरील पददिव्याचे खांब उठून फेकण्यात आले व एका लोकप्रतिनिधीचा तेथे आनंद उत्सव 1 महिन्यापूर्वी साजरा करण्यात आला। 1 महिना होऊन सुद्धा सदरील खांब परत बसवण्यात आले नाही, म्हणून काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बछिरे यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सदरील घटनेची तक्रार केली होती। जेव्हा आज नगरपालिकेत जाऊन माजी मंत्री सुबोधभाऊ सावजी व डॉक्टर गोपाल बछिरे यांनी ठिय्या आंदोलन करून नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना जाब विचारला। आपण कोणत्या अधिकारात वैयक्तिक कार्यक्रमासाठी डीपी रोड वरील खंबे काढून लोकप्रतिनिधीस आनंद उत्सव कार्यक्रमासाठी परवानगी दिली? त्यावर मुख्याधिकाऱ्यांनी अद्याप सदरील रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने आम्हाला हस्तांतरित केला नाही असं उत्तर दिले। त्यावर बछिरे यांनी जेव्हा तुमच्याकडे रस्ता हस्तांतरित झाला नाही, मग कुठल्या अधिकाऱ्याने त्या रस्त्यावर तुम्ही पददिव्याचे खांब लावले? त्यावर मुख्य अधिकाऱ्यांना डॉक्टर बछिरे यांनी तुम्ही राजकारणांचे घरगडी आहात का असा प्रश्न केला। सर्वसामान्यांच्या टॅक्स रुपी भरलेल्या रकमेतून तुम्हाला पगार मिळतो, मग तुम्ही राजकारणाचे घरगडी म्हणून का काम करतात? आपला व्यवहार सुधारून सर्वसामान्यांची जनतेचे काम करा, अन्यथा जनतेस याचा हिशोब द्यावा लागेल असा दम माजी मंत्री सुबोधभाऊ सावजी यांनी मुख्याधिकारी यांना दिला। मुख्याधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधी यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्याची प्रत व खुलासा लेखी स्वरूपात देऊन त्यानंतरच ठिय्या आंदोलन संपवले। या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोणार शहर प्रमुख गजानन जाधव, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत मादनकर, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष एड मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम, सुलतानपूर।